नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण SSCची जी सिलेक्शन पोस्ट नवी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, खूप विद्यार्थ्यांना SSC CGL माहिती आहे, CHSL माहिती आहे, MTS माहिती आहे. खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असेल की हे नवीन काय आलं, एकदम हे नवीन वगैरे काही नसून ॲक्च्युअलमध्ये ज्या पोस्ट ह्या CGL, CHSL किंवा MTSमधून भरता येत नाहीत, अशा पोस्ट ज्यांना फ्रेशर्समध्ये काही पोस्ट आणि अनुभवी लोकांच्या काही पोस्ट, दोन्ही पोस्टमध्ये अशा काही पोस्ट जे दोन्ही याच्यामध्ये अशा काही पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये ह्या CGL, CHSL किंवा MTS ह्या कशातच बसत नाही, अशा सगळ्या पोस्टला मिळून एक मिसलेनियस ॲडव्हर्टिजमेंट काढली जाते. ह्या ॲडव्हर्टिजमेंट ज्या आहेत ह्या सगळ्या ह्या जितक्या काही जागा आहेत त्या सगळ्या SSCच्या ह्या ॲडव्हर्टिजमेंट अर्थात सिलेक्शन पोस्टमधून भरल्या जातात. ओव्हरऑल आजचा व्हिडिओ किंवा खूप जण PDF बघून थोडेसे घाबरले असतील त्या पाठीमागचं कारण की याचं PDF जे ते 113 पानांचं आहे, पण त्यातल्या तुमच्या कामाचा कॉन्टेंट जो आहे तो खूप कमी आहे. त्यातला जितका काही महत्त्वाचा कॉन्टेंट आहे तेवढं मी कॉपी करून साधारणतः त्या पद्धतीने त्याच्या महत्त्वाचे पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. तो पार्ट आपल्याला 1 बाय 1 कव्हर करायचा आहे. त्यातला बऱ्यापैकी महत्त्वाचा पार्ट तुम्ही ऐकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करत असताना यावेळेस तुम्हाला थोडीशी मेहनत करायची आहे. ती मेहनत काय कशी हे मी व्हिडिओमध्ये सांगतो. हा पार्ट पाहत असताना आपण आपल्या बॅचेस जे आहेत ओव्हरऑल प्रथमवर आपण बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे ह्या सगळ्या एक्झामसाठी बॅचेस जे आहेत त्या घेत असतो. सध्याही ह्या घडीला तुम्ही जर बघितलं तर बँकिंगसाठी आहेत SSCची GDची बॅच चालू आहे, रेल्वेसाठी NTPCचा पार्ट चालू आहे. सध्या बँकिंग निंजा ज्यांना जनरल बँकिंग एनी ग्रॅज्युएटसाठी जी असते ती करायची असेल त्यांच्यासाठीची बॅच आपली 11 ऑक्टोबरपासून स्टार्ट होते. जे विद्यार्थी ह्या दिवसांमध्ये स्पेसिफिकली IBPS SOच्या पाठीमागे लागलेले असतात, त्या पाठीमागचं कारण की डिसेंबरमध्ये त्याची प्री आणि जानेवारीमध्ये मेन्स असते. तर टिपिकली IBPS AFOच्या एक्झामसाठी ज्याच्यामध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू हा वाला पार्ट जो आहे तो आपण IBPS AFOच्या बॅचच्या माध्यमातून कंप्लीट करतो आहे, जी आपली 27 सप्टेंबरला स्टार्ट होती. ह्या दोन्हीसुद्धा बॅचेस लाईव्ह असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना साधारणतः व्हिडिओ ऑन डिमांडवाला पार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी क्वांटची बॅच जी आहे ती मी आकाश जाधव आणि ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो स्नेहल राऊत आणि नेहा पोटे मॅडम जो आहे तो कव्हर करणार आहेत. ह्याच्यासाठीचे सगळे जे डिटेल्स आहेत ते खाली जी तिकीट लाईन चालू आहे त्या तिकीट लाईनवर दिलेले आहेत. सोबतच त्याच्यासोबत काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. जर तुम्हाला त्यामध्ये काही अडचण आली तर त्या कॉन्टॅक्टवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. आपण आपल्या रेग्युलर ॲडव्हर्टिजमेंट अर्थात नोटिफिकेशनला येऊयात. नोटिफिकेशनचा पार्ट आपल्याला पहिल्या टप्प्यात पाहायचा आहे. ॲडव्हर्टिजमेंट खूप मोठी आहे, त्यातला जो महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, ही ॲडव्हर्टिजमेंट जी आहे ही मल्टिपल पोस्टसाठी आहे. SSCच्या ह्या ॲडमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी मल्टिपल फॉर्म भरू शकतात. पण एक्झाम समजा तुम्ही जितक्या काही पोस्ट आहेत, जितक्या काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत, ह्या सगळ्या पोस्ट 3 लेवलमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. 1 10वी लेवल, 2 12वी लेवल आणि 3 ग्रॅज्युएट लेवल. तर 10वी लेवलची एक, 12वी लेवलची एक आणि ग्रॅज्युएट लेवलची एक अशा पद्धतीने विभागणी केलेली आहे. समजा एखादा ग्रॅज्युएट मुलगा त्यापैकी किंवा एखादा XYZ फील्डमधला ग्रॅज्युएट मुलगा त्यापैकी 15 पोस्टला एलिजिबल आहे आणि ह्या 15 पोस्टपैकी फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, ह्या 15 पोस्टपैकी आता काही पार्ट हायलाईट होत असेल तर 15 पोस्टपैकी समजा 7 पोस्ट ज्या आहेत, 7 पोस्ट ज्या आहेत ह्या मॅट्रिक्युलेशन लेवलच्या आहेत, 3 पोस्ट ज्या आहेत ह्या 12वी लेवलच्या आहेत, HSC लेवलच्या आहेत आणि 5 पोस्ट ज्या आहेत ह्या ग्रॅज्युएट लेवलच्या आहेत. समजा असं झालं असेल तर त्यांना अप्लाय करताना 7 आणि 3 10 आणि 5 15 ॲप्लिकेशन भरायचे आहेत. 15 ॲप्लिकेशनची 15च्या 15ची फीस 100 रुपये ह्या हिशोबाने भरायची आहेत. त्यातल्या त्यात मुलींना SC ST फिजिकली चॅलेंज मुलांना कसली फीस नाही आहे. त्यामुळं प्रत्येकाचा वेगवेगळा फॉर्म भरायचा आहे. पण सगळ्या मॅट्रिक्युलेशन लेवलच्या पोस्टसाठीची एकच एक्झाम होईल, सगळ्या 12वी लेवलच्या पोस्टसाठीची एकच एक्झाम होईल, सगळ्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टसाठीची एकच एक्झाम होईल. तर परीक्षा ज्या आहेत त्या मॅक्सिमम 3च द्यायच्या आहेत. ॲडव्हर्टिजमेंट किचकट वाटत असली तरी पण सोपी आहे जर ती समजून घेतली तर. आपण पहिल्यांदा यातले महत्त्वाचे मुद्दे बघूयात. यातला कशामध्ये डाऊट असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. ॲडव्हर्टिजमेंटमध्ये मल्टिपल पोस्ट आहेत, 3261 एकूण जागा आहेत. ह्या मल्टिपल पोस्टपैकी समजा एखादा विद्यार्थी MSc ॲग्रिकल्चर आहे, MSc ॲग्रिकल्चर आणि समजा त्याला अनुभव नाही, फ्रेशर आहे, त्यानं बघितलं आणि पहिल्यांदा त्याला असं दिसलं की तो 15 पोस्टसाठी एलिजिबल आहे. 15
त्या 15पैकी 7 ज्या पोस्ट आहेत त्या मॅट्रिक्युलेशन लेवलच्या आहेत, 3 पोस्ट HSC लेवलच्या आहेत, 5 पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या आहेत. त्याला प्रत्येकासाठी 15 ॲप्लिकेशन भरायचे आहेत. पण 15 ॲप्लिकेशन भरल्यानंतर 15 एक्झाम त्याच्या होणार नाहीत. या सगळ्या 7 मॅट्रिक्युलेशन लेवलसाठी मॅट्रिक्युलेशन लेवलची 1, 12वी लेवलची 1 आणि ग्रॅज्युएट लेवलची 1, फक्त 3च एक्झाम त्या केसमध्ये होतील. थोडंसं मी रिपीट सांगितलं कारण की हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. चला आपण ॲडव्हर्टिजमेंटवर आता येऊयात. ॲडव्हर्टिजमेंटच्या पार्टवर आपण सध्याला बघूयात. बघा आता यामध्ये महत्त्वाचे डेट बघा. ॲप्लिकेशनची डेट 24 सप्टेंबरपासून ते 25 ऑक्टोबरपर्यंत आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 25 ऑक्टोबर आहे. ज्यांना ऑनलाईन फी भरायची त्यांच्यासाठी 28 ऑक्टोबर आहे. ज्यांना ऑफलाईन चालान भरायचं आहे त्यांच्यासाठी 28 ऑक्टोबर आहे. आणि ज्यांना चालानद्वारे जे बँकेच्या वर्किंग आवरमध्ये 1 नोव्हेंबरपर्यंत आहे. पण SSCचा जुना इतिहास पाहता कुणीही शेवटच्या 8 दिवसात फॉर्म भरायची हिंमत करायची नाही. आज व्हिडिओ बघितला, उद्याच्याशी संबंधित ॲप्लिकेशन कसं फिल करायचं ते ह्याच PDF-मध्ये दिले, ते सुद्धा व्यवस्थित पाहायचं. ते बघून झालं की ऑटोमॅटिकली लगेच फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसला तुम्हाला लागायचं आहे. ठीक आहे. तर लगेच फॉर्म बघून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही पाहतायत एकदम शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. मी तर म्हणेल ॲप्लिकेशनची लास्ट डेट 25 ऑक्टोबर असेल तरी 15 ऑक्टोबरच्या पुढे जाऊ देऊ नका, कारण की त्यानंतर वेबसाईट जी आहेत हेवी ट्रॅफिकमुळं स्लो चालते. त्यानंतर ह्याची जी एकच परीक्षा आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSCच्या इतर एक्झाम घेतल्या की त्याला वेगवेगळ्या फेजेसमध्ये एक्झाम द्यावी लागतात. ही सगळ्यात सोपी एक्झाम आहे की ज्याला फक्त एक परीक्षा द्यायची आणि झाल्यानंतर स्ट्रेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द्यायचं. साधारणतः लेवल 1, लेवल 2, लेवल 2 पासूनच्या लेवल 5, लेवल 6 इथपर्यंतच्या मोठमोठ्या पोस्ट ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आहेत. म्हणजे छोट्यातल्या छोट्या ड्रायव्हर असेल किंवा अटेंडंटच्या पोस्टपासून ते सायंटिफिक असोसिएटपर्यंतच्या वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस मी म्हणेल बाकी तुम्ही जितक्या काही SSCच्या एक्झाम देत आहेत, CGL देत आहेत, CHSL देत आहेत, MTS सुद्धा देत आहेत, त्याच्यापेक्षाही सोपी म्हणेल. कारण की सिंगल सोपी परीक्षा, एकच परीक्षा आणि त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन. त्याला कोणत्याही पोस्टला कसलाही इंटरव्ह्यूसुद्धा नाही. तर या पद्धतीनं आहे. आता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओव्हरऑल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी ॲनेक्शर 3मध्ये सगळ्या पोस्टच्या नावं दिलेले आहेत. तो सुद्धा पार्ट मी तुमचा व्यवस्थित कव्हर करून घेतो आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या पोस्ट पुढे घेताना बघा, ज्यांना एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करायचे आहेत त्यांनी प्रत्येकासाठी वेगवेगळं ॲप्लिकेशन करायचं आहे. पण एक लक्षात ठेवा की हे ॲप्लिकेशन करत असताना कधी चुकीनं तुमच्याकडून हे होईल. फॉर एक्झाम्पल की एकाच पोस्टला एका रिजनच्या, आता याच्यामध्ये रिजन्स आहेत. SSCमध्ये समजा वेस्टर्न रिजन हे आपलं आहे. वेस्टर्न रिजनच्या एकाच पोस्टला चुकीनं तुम्ही जर 2दा अप्लाय केलं तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. एखादी पोस्ट आहे ड्रायव्हर फॉर एक्झाम्पल किंवा सायंटिफिक असोसिएट, सायंटिफिक अटेंडंट. सायंटिफिक अटेंडंटची पोस्ट वेस्टर्न रिजनला वेगळा फॉर्म भरला. त्याच्यानंतर KKR नावाचं रिजन आहे, कर्नाटका केरळ रिजन, तिकडे वेगळा फॉर्म भरला चालतो. पण एका रिजनमध्ये एका पोस्टला 2 वेळेस अप्लाय करू नका, त्याच्याने फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर टिपिकली SC/ST कॅन्डिडेटला त्यांचं सर्टिफिकेट कधीपर्यंत पाहिजे, OBC कॅन्डिडेटचा फॉर्मॅट कोणता पाहिजे आणि EWSचा कोणता पाहिजे तेही दिलेलं आहे. आणि सगळ्यांना आपापले सर्टिफिकेट 25 ऑक्टोबर ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटच्या आधी तयार ठेवायला सांगितलेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर तोच 25 ऑक्टोबरचा त्याने दिलेला आहे. जे लोक जे आहेत ते स्वतः सध्याला वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांच्यासाठीच्या सूचना आहेत की त्यांना NOC लागेल अशाबद्दलच्या, पण जे सध्याला सरकारी सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. त्या लोकांनी ते वाचून घ्यायचं. त्यानंतर फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांनी अप्लाय करताना पहिल्यांदा बघायचं आहे की ज्या पोस्टसाठी ते अप्लाय करतायत त्या पोस्टसाठी ते इलिजिबल आहेत की नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. अजून यामध्ये आपण जर बघितलं नॅशनॅलिटी इंडियन पाहिजे, नो डाऊट. एज लिमिट जी आहे ती 1 जानेवारी 2021 आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की आता सध्याला 1 जानेवारीला एज लिमिट कॅल्क्युलेट होणार आहे. अर्थात आज ज्याची एज बघा त्यांनी 7-8 महिन्याचा फायदा आपल्याला करून दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं एज बार होऊन जवळपास 9 महिने झालेले आहेत अशाही विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे एक रिलीफ मिळणार आहे, कारण की एजचं कॅल्क्युलेशन ॲज ऑन 1 जानेवारी होणार आहे. डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून तुम्हाला मॅट्रिक्युलेशनचं 10वीचं सर्टिफिकेट लागेल. ज्यांचं दिलेलं आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे एज लिमिट दिलेले आहेत. सगळ्या पोस्टसाठी कॉमन एज लिमिट नाही आहे. तर सगळ्यांपैकी
जी एज लिमिट दिली असेल त्यामध्ये ओबीसी कॅन्डिडेटला 3 वर्षाची सूट आहे आणि SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट साधारणतः त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर अजून बघा, एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. एक्स सर्व्हिसमॅनला वेगळा जो कोटा आहे त्यांचा तो ग्रुप C पोस्टसाठीच आहे, ग्रुप B पोस्टसाठी त्यांना वेगळा कोटा दिलेला नाही आहे असं एक्स सर्व्हिसमॅनबद्दल सांगितलेलं आहे. अजून बघा, यातला ॲडव्हर्टिजमेंट थोडीशी मोठी असल्यामुळं मी महत्त्वाचे मुद्दे जेवढे काय आहेत तेवढे मी याचं पाहतो. हे बघा, क्रुशियल डेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एज लिमिट. पहिल्यांदा आत्ता आपण बघितलं की तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट जमा करायचे असतील तर ते 25 ऑक्टोबरपर्यंत जमा करायचे आहेत. या EWS असेल, OBC असेल, SC ST असेल. पण तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एज तर मी सांगितलं 1 जानेवारी आहे, पण एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी सुद्धा 1 जानेवारीपर्यंत तुमची 10वी, तुमची 12वी आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय करताना ज्यांचं ग्रॅज्युएशन 2021मध्ये झालेलं आहे, अर्थात अशा लोकांचं ग्रॅज्युएशन 1 जानेवारी 2021च्या नंतर झालं असं मी मानतो, तर अशाही विद्यार्थ्यांना फक्त 10वी 12वीला अप्लाय करता येईल. मी रिपीट करतो, यावर्षी ज्या लोकांचं फ्रेशर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मे बी त्यांचं 1 जानेवारी 2021च्या नंतरच त्यांचा निकाल लागलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ॲज अ ग्रॅज्युएट म्हणून अप्लाय करता येणार नाही, कारण की ते 1 जानेवारीच्या नंतर झालेले आहेत. त्यामुळं ग्रॅज्युएट लागत असतील तर 1 जानेवारीच्या आदले पाहिजे. मग सर, ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन ह्या वर्षी 2021ला झालेलं आहेत यांनी कुठं कुठं अप्लाय करावं? यांनी 10वी लेवल आणि 12वी लेवलच्या पोस्टला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अजून बघा, त्यानंतर जिथे जिथे एक्सपिरियन्स पाहिजे तिथे अशा ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पोस्टला जिथे जिथे एक्सपिरियन्स लागतो तो वाला पार्ट तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर जिथं सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक फॉर्म भरून झाल्याच्या नंतर जेवढ्या पोस्टला तुम्ही अप्लाय करतायत त्या सगळ्या पोस्टसाठीच्या ॲप्लिकेशन प्रिंट तुम्हाला ठेवायचे आहेत. तुम्ही 10 पोस्टला अप्लाय केलं, 10 पोस्टच्या 10 ॲप्लिकेशन प्रिंट जे आहेत त्या तुम्हाला वेगळ्या काढून जे आहेत ते ठेवायचे आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये त्यांनी डिस्कस केलेला आहे. त्यानंतर जिथं असं तुम्हाला वाटतं की एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेल्या एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या इक्विव्हॅलंट आहे, तर अशा वेळेला तुम्ही ते इक्विव्हॅलन्सीसाठी अप्लाय करू शकतात. पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल की तुमचं जे आहे ते तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते इक्विव्हॅलंट आहे. जसं मी इंजिनिअरिंगच्या भाषेत सांगायला गेलं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शनचे भरपूर विषय सारखे असतात, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे भरपूर विषय सारखे असतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जिथं तुम्हाला असं वाटतंय की इक्विव्हॅलंट आहेत तो वाला पार्ट जर तुम्ही भरला तर तुम्हाला तिथे ज्या वेळेला DV होईल तिथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुमची डिग्री दिलेल्या डिग्रीच्या इक्विव्हॅलंट आहे. हा वाला पार्ट त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर जिथे तुमची पोस्टिंग होती तिथे तुम्हाला in respect of post requiring proficiency in the relevant language as an essential qualification, the applicant must have studied the language up to matriculation, and in the case of relevant language is not taught in matriculation, the said language must be mother tongue of the applicant. म्हणजे तुम्ही एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये अशा पोस्टला अप्लाय करतायत, काही पोस्टला असं आहे की त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी लागते, तर तुम्ही जिथं अप्लाय करतात एखाद्या पोस्टला तिथं तुम्हाला असं दिसलं की यार तुम्हाला त्या राज्याची लँग्वेज आली पाहिजे, तर त्या राज्याची लँग्वेज जी ती तुमची 10वीपर्यंत लँग्वेज असली पाहिजे, आणि नसेल तर तुमची मदर टंग असली पाहिजे, आणि दोन्ही नसेल तर तुम्हाला त्या पोस्टला अप्लाय करता येणार नाही. याबद्दल हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता. अजून बघा, ॲप्लिकेशनची टिपिकल प्रोसेस आहे SSC सारखी. SSC स्वतःहून म्हणते की आमच्या वेबसाईटबद्दल जे ते शेवटपर्यंत थांबू नका, तुम्ही पण लवकरात लवकर अप्लाय करून टाका, हे सुद्धा म्हणते. कॅन्डिडेट शूड अप्लाय ओनली वन्स फॉर 1 कॅटेगरी ऑफ पोस्ट. मल्टिपल ॲप्लिकेशन करा, पण वेगवेगळ्या पोस्टसाठी करा, वेगवेगळ्या रिजनसाठी करा. एकाच पोस्टसाठी करतायत तर एकाच पोस्टसाठी वेगवेगळ्या रिजनच्या एका पोस्टसाठी करा, या पद्धतीने त्यांचं असं म्हणणं आहे. तर प्रिंटआउट घ्या असं खूप वेळेस सांगितलं त्यांनी. त्यानंतर ॲप्लिकेशन फी 100 रुपये आहे. मुलींना, कोणत्याही कॅटेगरीच्या मुलींना, SC कॅटेगरीचा मुलगा, ST कॅटेगरीचा मुलगा, फिजिकली चॅलेंज मुलगा आणि एक्स सर्व्हिसमॅन सगळ्यांना फीस नाही. 100 रुपये फीस एका फॉर्म मागे फक्त जनरल आणि OBCच्या मुलांना आहे. बाकी सगळ्या कॅटेगरीजला फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म आहे. अजून त्यामध्ये बघूयात आपण एक्झामचे सेंटर जे आहेत. मी मुद्दामून महाराष्ट्रामध्ये एक्झामचे सेंटर कमी असल्यामुळं, कमी म्हणण्यापेक्षा 3च सेंटर आहेत,
महाराष्ट्रात वेस्टर्न रिजनला अहमदाबाद, मुंबई, पुणे, त्यामुळं मी आजूबाजूचे सेंटर्स पण टाकलेत बघा. नांदेडला वगैरे जवळ असणारा हैदराबाद, नांदेड सोलापूरला, त्यांना पुणे जवळ आहे तसं पाहिलं जातं सोलापूरला. त्यानंतर अजून जवळ पाहिजे असतील तर विदर्भातल्या मुलांना बिलासपूर, रायपूर, दुर्ग किंवा भिलाई, भोपाळ, ग्वालियर, इंदोर, जबलपूर, सतना, सागर, उज्जैन या पद्धतीने त्यांना जवळ असलेले सेंटर्स एक्झामचे सेंटर्स आहेत. टिपिकली महाराष्ट्रात जरी टाकले तुम्ही, मुंबई पुण्याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरापासून चांगली आहे, ते एक्झाम सेंटर टाकलं तर त्यातल्यात तुम्हाला करता येईल. आणि एक्झाम सेंटर टाकत असताना तुम्हाला 3 चॉईसेस द्यायचे आहेत. ते 3 चॉईसेस तुम्हाला तुमच्या फक्त ते 3 चॉईसेस एकाच रिजनमधले असावेत. तर शक्यतो महाराष्ट्रातल्या मुलांनी ह्या एका रिजनमधले मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या पद्धतीने तुम्हाला जाण्यासाठी जे सगळ्यात सोपं आहे ते वाला सेंटर 1 नंबर, मग दुसरा, मग तिसरा, असे 3 सेंटर तुम्हाला टाकायचे आहेत. तर या पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स मे केअरफुली नोट दॅट रिजन फॉर द कम्प्युटर बेस्ड एक्झाम वन्स ऑप्टेड इन फर्स्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म शॅल बी फ्रोझन फॉर ऑल द सबसिक्वेंट फॉर्म अक्रॉस द रिजन इरेस्पेक्टिव्ह ऑफ द लेवल ऑफ पोस्ट. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरताना, पहिला फॉर्म भरताना तुमचं रिजन जे ते XYZ रिजन नमूद केलं, वेस्टर्न रिजन नमूद केलं, तर त्याच्यानंतरच्या फॉर्मला तुमचं स्वतःचं रिजन जे आहे ते प्रत्येक वेळेला वेस्टर्न रिजनच दाखवेल. तुमचा तो वाला पार्ट जो तो फिक्स होऊन जाईल असं म्हणलं आहे. कॅन्डिडेट्स मे केअरफुली नोट दॅट रिजन फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झाम्स वन्स ऑप्टेड इन द व्हेरी फर्स्ट ऑनलाईन फॉर्म फॉर एनी कॅटेगरी शॅल बी फ्रोझन फॉर ऑल द सबसिक्वेंट एक्झाम. तेच त्यांचं म्हणणं आहे. पुढे एक्झामची पद्धत जी आहे ती टिपिकली त्यांच्या SSCची जी आहे की रिझनिंग 25 प्रश्न 50 मार्क, GK 25 प्रश्न 50 मार्क, क्वांट 25 प्रश्न 50 मार्क आणि इंग्लिशचा पार्ट 25 प्रश्न 50 मार्क. एक्झामची डिफिकल्टी लेवल खूप सोपी असते. 100 प्रश्न आणि 200 मार्काला ह्या पद्धतीनं आहे. निगेटिव्ह मार्किंग 25%च आहे. एका प्रश्नाला 2 मार्क असल्यामुळं इथं तुम्हाला 0.5 दिसतंय, म्हणून 2 मार्काच्या 25% केले की 0.5 येतं. तर निगेटिव्ह मार्किंग 25%च आहे, फक्त 2 मार्काच्या 25% 0.5 येतं. बाकी परीक्षेसाठी 60 मिनिटं अर्थात 1 तासाचा वेळ आहे. तिन्ही लेवलच्या परीक्षा 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन ह्या सोप्याच असतात. जसं मी आत्ता सिलेक्शन पोस्ट 9चा व्हिडिओ बनवतोय तसंच 2-1 वर्षाआधी मी सिलेक्शन पोस्ट 8चा सुद्धा व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे त्याबद्दलची माहिती मला पहिल्यापासून आहे. एक्झामची अटेंडन्स एकदम तुम्हाला शॉक बसेल, 25%पेक्षा कमी असते. मी एकदम स्टार्ट करताना किंवा माझ्या यानंतरच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये नेहमी मधून सांगत जाईल तुम्हाला की हे फॉर्म खूप महत्त्वाचे आहेत. अशा ठिकाणी अप्लाय करा, एक्झाम द्या आणि विसरून जा. कारण की ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला प्रोसेसला वेळ लागणार आहे. कारण की किती वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्ट आहेत आणि किती वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, ज्या डिपार्टमेंटला SSCशी संपर्क साधायचा आहे. तर त्यामुळे वेळ लागेल. पण तुमचं काम काय? तुमचं काम तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवणं, व्यवस्थित फॉर्म भरणं, एक्झाम देऊन येणं. बाकी SSCला SSC बॅकग्राऊंडला सगळं काम करत असते. त्यांचं काम करत ती पुढे जाते. फक्त वेगवेगळे साधारणतः फॉर्म असल्यामुळं, वेगवेगळ्या पोस्ट असल्यामुळं ॲप्लिकेशन आणि ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसेसला इथं वेळ लागतो. पण तुम्ही तुमचं काम करून सोडायचं आहे. तर या पद्धतीनं 10वी लेवलची सोपी असेल, 12वी लेवलची मॉडरेट असेल आणि ग्रॅज्युएट लेवलची डिफिकल्ट नसते, ती सुद्धा मॉडरेटच असते. या पद्धतीनं हळूहळू टिपिकली त्यांनी लेवल जे ते एक्झामसाठी वाढवलेली आहे. त्यानंतर ज्या पोस्टला स्किल टेस्ट जसं की टायपिंग, डेटा एंट्री, कम्प्युटर प्रोफिशियन्सी लागेल ते नंतर जे ते कव्हर करण्यात येईल. पण त्याचे मार्क फायनल कॅल्क्युलेशनमध्ये पकडले जाणार नाही. फायनल कॅल्क्युलेशनमध्ये हेच फक्त लेखी MCQ वाल्या परीक्षेचे 200 मार्क पकडले जातील, हे त्यांनी सांगितलेलं आहे. इंडिकेटिव्ह सिलेबस 10वी लेवलला काय सिलेबस असेल, 12वी लेवलला काय सिलेबस असेल आणि ग्रॅज्युएट लेवलला काय सिलेबस असेल एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. पण ओव्हरऑल तुम्ही सध्याला पाहायला गेलं तर आपली जी SSC GDची बॅच चालू आहे, जी 10वी बेस आहे, ती तुम्ही पकडू शकता. 12वी बेस CHSLचा पॅटर्न आणि ग्रॅज्युएट बेसला CGLची जी प्री असते त्या पद्धतीनं त्या डिफिकल्टी लेवलची एक्झाम तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यातल्या त्यात बँक एक्झाम्स किंवा इतर एक्झाम्सची, इनफॅक्ट MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या फॉर्मकडे सिरियसली पाहायचं आहे. कारण की सोपी एक्झाम प्रोसेस आहे आणि MPSC जरी तुम्ही करत असाल, रिझनिंग आणि GK तुम्ही ज्या लेवलचं करताय त्याच लेवलचं आहे. इंग्लिश बऱ्यापैकी सेम आहे, थोडासा फरक जो आहे तो मॅथ्समध्ये पडतो. मॅथ्सवाला पार्ट जो आहे तो थोडासा फरक पडतो, एवढंच. तर या पद्धतीनं आहेत. चला पुढे जाऊयात आपण. अजून यामध्ये काय काय दिलेलं आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यादी दिलेली आहे.
ती यादी प्रत्येकाने पाहायची आहे. आपापल्यासाठी जी यादी आहे ती यादी पाहायची आहे. सिलेक्शन प्रोसेस त्यांनी दिलं की एक परीक्षा आणि त्या परीक्षेवर फायनल सिलेक्शन. जर ज्या ज्या पोस्टमध्ये त्यांना स्किल टेस्ट लागेल ते घेतील, पण ते फायनल कॅल्क्युलेशनला पकडले जाणार नाहीत मार्क, ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे असतील. या पद्धतीनं अशा सूचना ज्या आहेत त्यामध्ये दिलेल्या आहेत. चला, महत्त्वाचा पार्ट जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो. थोडंसं मला दिसत असताना थोडंसं चमकतं येतो लाईट, त्यामुळे मी पाहत असताना थोडंसं पुढे मागे बघून व्यवस्थित सांगतो. सच कॉमन कॅन्डिडेट विल बी इश्यूड ओनली वन ॲडमिशन सर्टिफिकेट म्हणजे हॉल तिकीट फॉर वन लेवल ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाय द region under whose jurisdiction the center of the exam opted by the candidate in his किंवा her online form for computer based exam falls. For example, a candidate, मी तुम्हाला जे सुरुवातीला समजून सांगितलं होतं ते, a candidate who has applied for 3 or more categories of post of 3 educational level, matric, high school आणि हायर सेकंडरी आणि ग्रॅज्युएशन, ही शी शेल बी इश्यूड ओनली 3 ॲडमिशन सर्टिफिकेट. मी सांगितलं 10वी लेवल, 12वी लेवल आणि ग्रॅज्युएट लेवल, तेच ते व्यवस्थित सांगतायत. त्याच्यानंतर पुढे, अ कॅन्डिडेट मस्ट अपिअर ओनली वन्स इन द एक्झाम फॉर वन लेवल ऑफ पोस्ट. अदरवाईज म्हणजे एका टाईपच्या एका पोस्टला तुम्हाला एकदाच यायचं आहे. जर 10वी लेवलच्या तुम्ही 2 परीक्षा देत आहेत तर परीक्षा 2 नाही द्यायची, एकच द्यायची. 12वी लेवलच्या 2 परीक्षा देत आहेत तर ते तुम्हाला डिबार करतील त्या ठिकाणी. या पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. आणि व्यवस्थित हा मुद्दा त्यांनी पान क्रमांक 26 आणि 27ला समजावून सांगितलेला आहे. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा ते पहा. तुमच्या ह्या PDF लिंक जी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यात व्यवस्थित बघून घ्या. एकदम व्यवस्थित सांगितलं आहे. इफ अ कॅन्डिडेट हॅज अप्लाइड फॉर 2 लेवल ऑफ पोस्ट फॉर मॅट्रिक्युलेशन और हायर सेकंडरी, ही किंवा शी विल हॅव टू अपियर वन्स फॉर ईच लेवल ऑफ एक्झाम. मार्क्स ऑब्टेन्ड बाय सच कॅन्डिडेट विल बी यूज्ड by other regional offices for preparing the merit list for that level of post in the respective region. म्हणजे तुम्ही आहात वेस्टर्न रिजनचे, दुसऱ्या रिजनमध्ये जास्त जागा असतील, बिंदास्त अप्लाय करा. तुमचे मार्क जे आहेत तुम्ही इथंच थांबून एक्झाम द्यायची, तुम्ही ऑटोमॅटिकली तिकडे सुद्धा एलिजिबल असतात. तुमचे जे मार्क आहेत तिकडचं रिजन पण वापरणार आहेत. तुम्ही जिथं जिथं अप्लाय केलेलं आहे ते सगळे रिजन तुमचे मार्क जे आहेत ते वापरणार आहेत. मेरिट लिस्ट काढायला इथं मिनिमम कट ऑफ दिलेला असतो. अनरिझर्वडचा 35, OBC आणि EWSचा 30%, अदर कॅटेगरीचा 25. याला काय अर्थ नसतो. जेवढे जास्तीत जास्त मार्क घेतले तेवढे वरची क्रीम मुलं काढून घेत असतात. चला पुढे, द कॅन्डिडेट वर शॉर्टलिस्टेड फॉर नेक्स्ट लेवल, त्यांना फक्त तेवढं आपलं वेगवेगळे सर्टिफिकेट सोबत काय तेवढं फॉर्म सोबत ठेवायचे त्याबद्दल दिलेलं आहे. चला, हार्ड कॉपी सोबत ठेवायच्यावर त्यांचा खूप जास्त जोर आहे. त्यानंतर SC ST OBC एक सर्विस ESM आय थिंक सर्व्हिसमॅन असतील, EWS आणि PWD who are selected on their own merit without relaxed standard will not be adjusted against reserved share of vacancies. Such candidate will be accommodated against the general unreserved vacancies in the post as per their position in the overall merit or vacancies unmarked for their category. म्हणजे एखादा कॅन्डिडेट SC ST EWS OBC कॅटेगरीमध्ये येतोय आणि त्याचे मार्क ओपनपेक्षा जास्त असतील तर त्याचे मेरिट ओपनलाच कन्सिडर करण्यात येईल. त्याचे जे मेरिट आहे ते ओपनमधून होऊन जाईल, तर त्याची जागा जी आहे ती त्याच्या रेस्पेक्टिव्ह कॅटेगरीमधली जागा आहे तशी शिल्लक राहील. अशा पद्धतीने सांगितलं आहे. जो आतापर्यंत वापरण्यात येणारा नियमसुद्धा तोच आहे. चला, बाकी ऑल इंडिया लेवलला सर्व्हिस करावी लागेल त्याच्याबद्दल पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर लोकल लँग्वेजची प्रोफिशियन्सी तुम्हाला मिळवावी लागेल, तो एक पार्ट आहे. जर दोघांचे मार्क्स सारखे असतील तर टोटल मार्क्स काढल्यातील कम्प्युटर बेस्ड टेस्टचे किंवा पार्ट Aचे किंवा पार्ट Bचे मार्क ह्या पद्धतीने दिलेले आहेत. जर टाय केस झाली दोघांमध्ये तर त्याबद्दल दिलेलं आहे. पुढे खालीलपैकी 19वा मुद्दा आहे पेज नंबर 30वर, की खालीलपैकी कोणत्याही याच्यामुळं तुमचं जे फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. पहिला आहे की इनकम्प्लीट ॲप्लिकेशन, त्यानंतर सिग्नेचर व्यवस्थित न येणं, फोटोग्राफ क्लिअर न येणं. आता फोटोग्राफवर डेट पाहिजे का नाही, मी एवढं चेक केलं, मला तो कुठं दिसलं नाही की फोटोग्राफवर डेट पाहिजे म्हणून ह्या पद्धतीनं. पण शक्यतो गॉगल घालून फोटो नको, कॅप घालून फोटो नको, ह्या पद्धतीनं दिलेलं आहे त्याने. त्यानंतर फीस तुम्ही पेड केली नाही अशा केसमध्ये, अंडर एज असाल किंवा ओव्हर एज असाल तर अशा केसमध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. त्यानंतर ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. चला पुढे या पेनल्टीबद्दल, की तुम्ही जर माल प्रॅक्टिसेस कोणत्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर पेनल्टी काय काय असेल तो वाला पाठ दिलेला आहे. त्याच्यानंतर स्वतःहून सांगितलेलं आहे की शेवटच्या डेटपर्यंत वाट बघू नका, लवकरात लवकर फॉर्मला अप्लाय करा. चला पुढे,
ओनली वन ऑनलाईन ॲप्लिकेशन इज अलाउड टू बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट फॉर वन कॅटेगरी ऑफ पोस्ट, हे दिलेलं आहे. तिथे आपण सांगितलंच. त्याच्यामुळं फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक भरा, अशा पद्धतीनं त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. फोटो कसा पाहिजे त्याबद्दलची डिटेल आहेत. सिग्नेचर कसा पाहिजे त्याबद्दलची डिटेल पेज नंबर 33-34वर दिलेले आहेत. फोटो आयडेंटिटी जी तुम्ही सोबत घेऊन जात आहेत त्याच्यावर डेट ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आधार कार्ड घेऊन जात असाल तर फक्त इयर नाही, डेट ऑफ बर्थ मेन्शन पाहिजे. हे बघा, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डवर डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. तर ते एक्झामला जाताना जे आहे हे असं ID प्रूफ घेऊन जा की ज्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे. याबद्दल त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. चला, बऱ्यापैकी आपण शेवटी येऊयात, पण महत्त्वाचे आपले बऱ्यापैकी यातले मुद्दे जे ते कव्हर होत आहेत. पुढे वेगवेगळे फॉर्म, त्याचे ॲनेक्शियर हाच पार्ट आहे. एक महत्त्वाचा मुद्दा की ह्या वेगवेगळ्या पोस्टबद्दल मी बोलतो आहे, ह्याला कसं बघायच्या त्या पोस्ट आणि कोणत्या पद्धतीने अप्लाय करायचं, हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तुम्हाला सांगायचा आहे. एकच मिनिट, त्याचा फक्त कोणताही महत्त्वाचा पार्ट जाऊ नये, कारण की वेगवेगळे सर्टिफिकेट आणि त्याचे ॲनेक्शियर्स त्यामध्ये साधारणतः दिलेले आहेत. तर त्यामुळे मी थोडंसं हळूहळू ह्याला पुढे नेतो, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा पार्ट आपला मिस आउट होणार नाही. बघा, पेज नंबर 85 पासून पुढे जे आहेत हा तुमच्या वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्यासाठी दिलेला आहे. पेज नंबर 85 पासून ते 113 पर्यंत. फोटो कसा अपलोड करायचा आहे बघा. फोटो हा व्यवस्थित आहे, असा एकदम एक्स्ट्रा त्यामध्ये कलर नसले पाहिजेत, एकदम क्लोजही नसला पाहिजे. हा फोटो व्यवस्थित, याच्यामध्ये कानसुद्धा व्यवस्थित दिसत आहेत आणि शक्यतो स्पेक्टेकल गॉगल वगैरे नको असं त्यांचं म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीचे फोटो त्यांनी सगळे दिलेले आहेत. ब्लर पण नको याला, उलटा फोटो नको, खूप डार्क नको, गॉगल विथ गॉगल नको, त्यानंतर असं एकदम क्रॉसमध्ये काही लोक देतात असं नको, विथ स्पेक बिलकुल नको, खूप लहान बिलकुल नको, व्यवस्थित त्या याच्यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे, ह्या हिशोबाने बघायचं आहे. तर या पद्धतीनं आहे. चला, आपण आता या पोस्टला अप्लाय कसं करायचं ते पाहण्याच्या आधी पेज नंबर 76वर एकूण एक फील्ड, तुम्ही जे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, एकूण एक फील्ड. तर ह्याला त्याला विचारण्याऐवजी त्याच्याकडे जाण्याच्या आधी एक फील्ड व्यवस्थित बघा की काय काय लागणार तुम्हाला. आधार कार्ड नंबर लागेल, अजून काय काय लागणार आहे, काय कोणकोणता पार्ट कसा आहे तो बघून घ्यायचा. पेज नंबर 76, 77, 78, पुढे 79 इथपर्यंत फॉर्म आहे. पुढे अजून सेकंड पार्ट पण आहे त्याचा, 80, 81, पुढे 82 इथपर्यंत फॉर्म आहे. इथपर्यंत फॉर्म जो आहे तो व्यवस्थित त्यातला एक फील्ड बघा. तेवढे डॉक्युमेंट किंवा तेवढ्या स्कॅन कॉपी ज्या काय फोटोच्या असतील, सिग्नेचर असतील त्या सोबत ठेवा, जेणेकरून फॉर्म खूप पटकन भरता येईल. आणि ज्यांनी ह्याच्या आधी SSCचा, CGLचा, CHSLचा फॉर्म भरून आपलं अकाउंट SSCच्या वेबसाईटवर बनवलेलं आहे त्यांना तर खूप सोपं आहे फॉर्म भरणं. अजून ह्यामध्ये बघा, ह्या महत्त्वाच्या ह्या सगळ्या पोस्ट बघा. रिजन इकडे दिलेलं आहे, हे सेंट्रल रिजन. सेंट्रल रिजनमध्ये पोस्टचं नाव, पोस्टचा पहिल्यांदा नंबर दिलेला आहे बघा. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. पोस्टचं नाव दिलेलं आहे ज्युनियर सीड ॲनालिस्ट. हे जे डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे ते आहे नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर वाराणसी, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर याच्या अंडर येते. एज लिमिट दिलेली 18 ते 30. लेवल 6 आपलं जे पे स्केल आहे ते लेवल 6 आहे. आणि ग्रॅज्युएशन अँड अबववाली पोस्ट आहे. एक पोस्ट OBCला, एक पोस्ट अनरिझर्वला आहे, बाकी EWSला एक आहे. टोटल 3 पोस्ट आहेत. हे पाहिल्यानंतर लगेच अप्लाय करायचं नाही. ह्याच्या डिटेलमध्ये ह्या पोस्टबद्दल डिटेलमध्ये एकदा बघून घ्यायचं. हे बघा, मी 1, 2, 3, 4 नंबरपासून सांगतोय तुम्हाला. त्यातली मी पहिली पोस्ट चेक करून दाखवतोय कसं करायचं. हे बघा, ह्या पोस्टचा नंबर आहे 10,121. 10,121 असा आहे. आता इथे कुठतरी आणि पेज नंबर आहे 85. मी बाजूला काय केलं आहे, ह्याच पद्धतीनं हे फॉर्म उघडून ठेवलेले आहेत बघा. आता पेज नंबर मला 85 पाहायचा आहे, तर मी पेज नंबर 85वर आलो. 85वर आल्याच्यानंतर मला तुम्हाला ह्या ज्युनियर सीड ॲनालिस्टबद्दल सांगायचं आहे. आता बघा, मी काय करतो, ती जी लिंक दिलेली आहे त्या लिंकनं 10,121 नंबरची बघा, त्या लिंकला टिक केलं की तुमचं रिजन सिलेक्ट करा. ती जी पोस्ट होती ज्युनियर सीड ॲनालिस्टची, ही जी होती ही सेंट्रल रिजनमध्ये होती. सेंट्रल नाही, कोणता होता, सेंट्रल रिजन होती. त्यानंतर आपली जी ॲड आहे बघा, ती 9वी, 8वी की 7वी, आत्ता आलेली ॲड ही 9वी आहे. आता ते सेंट्रल रिजनमध्ये जेवढ्या वेकन्सीज असतील त्या सगळ्या वेकन्सीज समोर असतील. आत्ता आपण जी पहिली पोस्ट बघितली होती ज्युनियर सीड ॲनालिस्टची, ती आहे बघा इथं. आता ही जी आहे ही पोस्ट, ही लेवल 6ची आहे. हमखास याला अनुभव लागेल. बरं, तुम्हाला एकाखाली एक सगळे दिलेले आहेत.
एका पेजवर काय करायचं, व्यवस्थित तुम्ही जिथे जिथे इलिजिबल आहात आता व्ह्यू डिटेल्समध्ये जायचं. व्ह्यू डिटेल्समध्ये झालं की ह्या पोस्टला काय काय लागतं बघा. ह्या पोस्टचे इन्फॉर्मेशन आहे. मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MSc ॲग्रिकल्चर लागतं. MSc ॲग्रिकल्चरच्या शिवाय ही जी पोस्ट आहे ती ग्रुप बी नॉन गॅझेटेडमध्ये पडते. बरं, याच्यामध्ये खाली दिलेलं की ही पोस्ट फिजिकली चॅलेंज मुलांमध्ये कुणाला सुटेबल आहे आणि कुणाला नाही आहे. त्याच्यानंतर ह्यांची इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग वाराणसीला होईल आणि जॉब रिक्वायरमेंटमध्ये त्यांनी काय काय काम केलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कुठं उल्लेख आहे का अनुभवाचा, कुठेच उल्लेख नाही आहे. त्यामुळं बिनधास्त अप्लाय करायचं MSc ॲग्रिकल्चर झालेल्या मुलांनी. आता ह्याच्यामध्ये तो इक्विव्हॅलन्सचा पण विषय येईल. सर माझं MSc ॲग्रिकल्चर असं नाही, माझं MSc हॉर्टी झालेलं आहे. मग पहिल्यांदा बघा की त्या इक्विव्हॅलंट आहेत का आणि दुसऱ्या कुठं इक्विव्हॅलंट तुम्हाला म्हणून देता येतात. तर त्यामुळं तुम्ही टिपिकली पुन्हा फॉर्म बघायचा आणि तिथं तुम्ही इक्विव्हॅलंट म्हणून अर्जसुद्धा करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता तर ह्या पद्धतीने ही पहिली एक्झाम, मी पहिली पोस्ट तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवली. आता इथून समजा मी पाठीमागं गेलो तर पाठीमागं जाता येत नाही, त्यामुळं मी भरपूर फॉर्म ओपन करून ठेवलेले आहेत बघा. आता असंच एकदा अजून दुसरी कोणती पोस्ट असेल तर दुसरी कोणती पोस्ट मी तुम्हाला दाखवतो बघा. खूप महत्त्वाचं आहे. आत्ता मी ज्युनियर सीड ॲनालिस्टची ग्रॅज्युएशन अँड अबोववाली दाखवली होती. आता ग्रॅज्युएशन अँड अबोववाल्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत एवढ्या. आता तुम्ही एक बघून घ्या, ज्या लेवल 6च्या पोस्ट असतील फक्त MSc ॲग्री. आणि इश्यू कसा आहे की एवढं डिटेलमध्ये ॲनालिसिस कोणी करणार नाही, माझं असं म्हणणं होतं. तुमच्या समोर सगळ्या पोस्ट, आता मी सेंट्रल रिजन बघितलं. समजा आता आपण आपल्या वेस्टर्न रिजनच्या बघूयात. वेस्टर्न रिजनमध्ये बरं असं काही नाही की सगळीकडे 1-2च पोस्ट आहेत. तुम्ही जर पाहिलं इथे की काही ज्या पोस्ट आहेत ते जास्त आहेत. म्हणजे तुम्ही बघा इथे 2 नंबरची ही जी पोस्ट आहे गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, याच्या एकूण 34 पोस्ट आहेत. बिलकुल 20 ते 25 ग्रॅज्युएशन लेवल 4ची आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ NCC आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अशा पद्धतीने दिलेल्या आहेत. आता आपण काय करूयात, खूप लोकांना महाराष्ट्र असतं, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातली एखादी पोस्ट कशी पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने पाहिजे ते दाखवतो. मध्य प्रदेश रिजन पण आहे त्याच्यामध्ये. WR म्हणजे वेस्टर्न रिजन असेल तर वेस्टर्नच्या काही वेकन्सीज ज्या आहेत ते इथं निश्चित खाली कुठेतरी दिले असतील, त्या एकदा पाहतो. फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत स्वतःला घ्यायची आहे. आता SR 2च मिनिट, हा आलं बघा वेस्टर्न रिजन. ह्या वेस्टर्न रिजनच्या वेगवेगळ्या वेकन्सीज कुठेही असू शकतात, नो डाऊट. आता याच्यामध्ये लिटरली स्टॉकमन, अकाउंटंट, कॉन्झर्वेशन असिस्टंट, ड्रायव्हर ह्याच्यापासून सगळ्या वेकन्सीज आहेत बघा. तुम्ही जर पाहिलं तर समजा तुमचं म्हणणं असेल नाही जिथं जास्त वेकन्सीज असेल ते सांगा आणि वेस्टर्न रिजनचं सांगा. तर वेस्टर्नमध्ये समजा मी इथे पाहिलं, इथे काहीतरी गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, हा विमेन ओनली पोस्ट आहे. विमेन ओनली आहे, त्याच्यामध्ये 28 आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 सेंट्रल वॉटर अँड पॉवर हा वाला आहे. आता समजा मी ह्या पोस्टला गेलो बघा, वेस्टर्न रिजनमध्ये 11,721. काहीच नाही, इथं बाजूला वेबसाईटची लिंक दिलेली आहे. मी वेस्टर्न रिजनला गेलो. वेस्टर्न रिजनला आपल्या ॲडचा नंबर घेतला, 9 नंबरची ॲड आहे. सर्च केलं, ह्या ॲडमध्ये जितक्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या इथं दिलेल्या आहेत. काही वेळ लागत नाही. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं बघा, पोस्ट आहेत एवढ्या पोस्ट आहेत. तुम्ही जर एकेका पोस्टला व्यवस्थित बघितलं, मी सांगतो तुम्ही स्वतः तिथे इलिजिबल आहात का नाही हे पाहायला तुम्हाला ह्या प्रत्येक रिजनला, जसं आपल्या वेस्टर्न रिजनला तुम्हाला चेक करायला, मला असं वाटतं की हे सगळं मिळून चेक करायला अर्धा तास वेळ लागणार नाही एका रिजनला. आणि मला माहिती आहे एवढी मेहनत कोणी करणार नाही, पण हे खूप महत्त्वाचं आहे. आता कोणी म्हणजे नाही माझं BSc झालेलं आहे, मला एकदम रेडीमेड सांगा कसं करायचं. रेडीमेड कुणीही सांगणार नाही, मी तर बिलकुल सांगणार नाही. जॉब तुम्हाला पाहिजे, तुमच्या साईडने थोडीशी मेहनत होणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी अप्लाय करताना समजा मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं 11,721 नंबरची पोस्ट होती ती. हे बघा 11,721 नंबरची पोस्ट होती. हे बघा इथं लॅबोरेटरी असिस्टंट. पुन्हा व्ह्यू डिटेल्समध्ये जायचं. व्ह्यू डिटेल्समध्ये लॅबोरेटरी असिस्टंटला क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्याच्या बाजूला सब्जेक्ट दिलेला आहे. कुठेच मेन्शन नाही आहे की त्यांना अनुभव पाहिजे म्हणून. त्यामुळं बिनधास्त काय पाहिजे, बॅचलर ऑफ सायन्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ स्पेशलायझेशन ऑफ सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बॅचलर ऑफ सायन्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ स्पेशलाइज इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स. दॅट्स इट. तर ह्या पद्धतीने पाहिजे, अशा हिशोबाने पुढे द्यायचं. 12 वेकन्सीज आहेत.
ग्रुप सीचे आहेत, नॉन टेक्निकल आहेत. कुठे असेल ते इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग पुणे आणि ऑल इंडिया सांगितलेलं आहे की सुरुवातीला पुण्याला असेल, कारण की हे जे डिपार्टमेंट आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन हे पुण्यात आहे, तर पुण्याला असेल, पण पुढे बदलू पण शकते. अशा पद्धतीनं एक एक तुम्हाला पाहायचं आहे. ह्या प्रत्येकामध्ये मी तुम्हाला आता 2 वेगवेगळ्या पोस्टसाठी सांगितलं, पण तुम्हाला हे सगळ्यासाठी पाहायचं आहे. ह्या जितक्या काही पोस्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत ह्याला पाहायला वेळ लागणार नाही. सगळं मिळून तुमच्या स्वतःसाठी 3 ते 4 तास जर तुम्ही वेगळे काढले, त्याच्यामध्ये तुम्ही कुठं कुठं इलिजिबल आहात ती सगळी यादी काढू शकता. त्यातल्या त्यात मुली आणि SC ST कॅटेगरीचे मुलं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे, जिथं जिथं इलिजिबल आहे ती यादी काढा आणि अप्लाय करा. या पद्धतीने पुढे जायचं आहे. आता एक्झामसाठी सेंटर मागच्या वेळेला पुणे मुंबई सेंटर होतंच, नो डाऊट. आणि मुलींनी एक्झामला मी कधी जाऊ कसं जाऊ याच्याबद्दल विचार करू नका. त्यावेळेस पाहता येईल. सध्याला अप्लाय करून ठेवा. एकूण 3261 वेगवेगळ्या जागांसाठी ही रिक्रुटमेंट आहे. ह्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या महत्त्वाचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स थोडंसं क्विक याच्या पद्धतीने घेतो. जाहिरात किचकट आहे का? थोडीशी. निवड प्रक्रिया सो आहे का? हो. त्या पाठीमागचं कारण वेगवेगळे डिपार्टमेंट, फ्रेशरसाठी काही जागा आहेत आणि एक्सपिरियन्ससाठी काय आहेत. एक्सपिरियन्समध्ये एक लक्षात घ्या, अजून मला सांगायचं राहिलं, जर डिझायरेबल म्हणलं असेल, डिझायरेबल एक्सपिरियन्स, तर ते असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, त्याचा काही फरक पडत नाही. जे कंपल्सरी एक्सपिरियन्स लागत असेल तर कंपल्सरी लागेल, पण डिझायरेबल म्हणलं तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यानंतर 10वी 12वी पदवी पासच्या फ्रेशरसाठीच्या जागा कुणी वेगळं काढून देईल का? मी तर नाही देणार, बाकी कुणी बाहेर दिलं तर पहा. पण तुम्ही स्वतः जर BSc असाल, BScच्या काही वेगळ्या जागा आहेत. तुम्ही BCom असाल, BComच्या वेगळ्या जागा आहेत. तर वेगळं काढून मागण्यापेक्षा बरं काही एज लिमिटनुसार वेगळ्या आहेत, कोणी काढून जरी दिल्या तर त्यापेक्षा जर तुम्ही 2 पोस्टला जास्त एलिजिबल असाल तर पहिल्यांदा तिथं तुमचं नुकसान आहे. त्याच्यामुळं कुणी तुम्हाला काढून देण्यापेक्षा तुम्ही स्वतः मेहनत करायची आणि तुम्ही काढून घ्यायचं आहे. त्यानंतर परीक्षेचा लेवल जी आहे ती खूप सोपी असते. आणि NRA CETचा ह्या जाहिराती बघा, ह्याच्यानंतरच्या ज्या ह्या जाहिराती त्या सगळ्या NRA CETत जाणार. 10वी लेवल, 12वी लेवल, ग्रॅज्युएट लेवल. तुम्हाला असं थोडासा फील येतो का नाही? 10वी लेवल, 12वी लेवल, ग्रॅज्युएट लेवल, हे NRA CETचा फील येतोय बघा. तर उद्या चालून हे NRA CETमध्ये जाणार आहेत. मला असं वाटतं जर शेवटची ॲड असेल तर तुम्हाला फायदा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. पोस्टिंग कुठं असू शकते? जितके काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे वेगवेगळे डिपार्टमेंट ज्या ज्या शहरात आहे त्या शहरामध्ये असते पोस्टिंग. त्यानंतर जॉब परमनंट आहे की टेम्पररी नाही, टेम्पररी. तर जॉब एकदम परमनंट आहे, त्याच्याबद्दल चिंता नसावी. त्यानंतर आधी SSC वेबसाईटवर अकाउंट असल्यास अर्ज करणे खूप सुलभ आहे. जर तुमचं पहिला SSCच्या वेबसाईटला अकाउंट असेल तर ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ते ॲप्लिकेशन प्रोसेस खूप सोपी आहे. त्यानंतर एकाच पोस्टसाठी वेगवेगळ्या रिजनचा कट ऑफ वेगळा लागतो का? हो. म्हणून तर म्हणतोय सगळीकडे अप्लाय करा. समजा एखाद्या रिजनमध्ये लोकांचं लक्षच नाही कमी जागा असल्यामुळं आणि तिथं फॉर्मच कमी आले, तर अशा वेळेला तुमच्यासारख्याचा फायदा आहे. तुमच्यासारख्याचा फायदा आहे. त्यानंतर जितके फॉर्म भरलेत त्या सर्वांची प्रिंट सोबत ठेवा. एकाच रिजनच्या एकाच पोस्टसाठी 2दा अप्लाय करू नका. एकाच रिजनच्या एकाच पोस्टसाठी. बाकी वेगवेगळ्या रिजनच्या, समजा इथं वेगवेगळ्या रिजनच्या एकाच पोस्टसाठी करू शकतात, पण एकाच रिजनच्या एका पोस्टला 2 वेळेस अप्लाय करू नका. हे असं. निवड झाल्यानंतर बदली किती वर्षानंतर होते ते डिपेंड आहे, पण साधारणतः 5-1 वर्षानंतर तुम्ही बदली करून घेऊन, जर तुमचं ऑफिस तुम्हाला पाहिजे असलेल्या राज्यामध्ये असेल तर 5 वर्षानंतर जवळपास बदली होते आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी येऊन जातात. तर ओव्हरऑल लेवल 2 पासून लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6 खूप वेगवेगळ्या ठिकाणी चांगली पोस्टिंग असलेले पोस्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की अशा ॲडव्हर्टिजमेंट महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक स्वतः 113 पानांची ही ॲडव्हर्टिजमेंट वाचायला जीवावर करतात. त्यामुळं सांगताना उत्तरं सगळेजण तुम्ही जिथं कुठं फोन लावून विचारण्याचा प्रयत्न केला, खूप वरून उत्तरं तुम्हाला येतील. त्यापेक्षा स्वतः सगळी ॲडव्हर्टिजमेंट वाचून तुम्ही कुठं कुठं एलिजिबल आहेत तो वाला पार्ट तुम्हाला पाहावा लागेल. हे खूप जास्त तुम्हाला महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे साधारणतः 10वी पासपासून वेगवेगळ्या पोस्ट आहेत. ह्या अशा ठिकाणी आपल्याकडच्या बहुतेक ज्या पोस्ट आहेत त्या आपल्याकडची मुलं अप्लाय करत नाहीत, त्यामुळं बाहेरचे लोक अप्लाय करतात, त्या ह्या पोस्ट घेऊन टाकतात. त्यामुळं दुसरी एक विनंती आहे की जितके काही विद्यार्थी तुमच्यासोबतचे SSCची तयारी करतायत, बँकिंगची तयारी करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं MPSCची सुद्धा तयारी करतायत, अशांपर्यंत कुणी असेल, कारण की 10वी पास असलेला कोणताही विद्यार्थी अशा पोस्टला चालतो, त्यामुळे सगळ्यांपर्यंत ही ॲडव्हर्टिजमेंट जी आहे पोहोचवण्याचं काम मला असं वाटतं ते तुमचं आहे.
ओव्हरऑल आणि सध्याला ह्या ॲडवर किचकट असल्यामुळं बाकी कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही. तुमची मदत तुम्हाला स्वतः करायची आहे आणि अशा पद्धतीने काळजीपूर्वक पद्धतीनं फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. व्हिडिओ मोठा झाला त्या पाठीमागचं कारण की कॉन्टेंट जो आहे तो व्हिडिओमध्ये तेवढा मोठा होताच. जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत जे आहेत मला असं वाटतं ह्या माहितीला पोहोचवा, पहिली गोष्ट. आणि दुसरं, खूप मेहनत साधारणतः हे करताना सगळा ओव्हरऑल पार्ट वाचा, महत्त्वाचा त्यातला आहे तर कॉन्टेंट काढा. जर तुम्हाला असं वाटतं की व्हिडिओमधली माहिती जेन्युइनली महत्त्वाची होती आणि ती अभ्यास करून बनवलेली आहे असं जर वाटत असेल तर एक लाईक जो आहे तो व्हिडिओला नक्की करा. खूप खूप धन्यवाद.